दोन्हीही महादेवाचं स्वरूप आहेत, परंतु शिव वेगळे आणि रुद्रा वेगळे. तर शिव म्हणजे काय आणि रुद्रा म्हणजे काय हे अगोदर आपण डिस्कस करूया. तर शिव म्हणजे जे प्रसन्न महादेवाचं रूप आहे, जे कल्याणकारी आहे, मंगलकारी आहे, असं रूप म्हणजे शांत, असं एकदम म्हणजे आपल्याला तिथं त्यांचं दर्शन घेतलं एकदम द प्लेस ऑफ पीस, एकदम शांत, आपण अंतर्मुख होऊन जातो किंवा आपली ब्रह्मानंदे टाळी लागते किंवा आपला थर्ड आय ओपन होऊन आपल्या जे इला पिंगला सुषुम्ना नाड्या आहेत त्या जागृत होतात आणि आपण एक वेगळ्या विश्वात आपला जो सूक्ष्म देह आहे तो वरील विश्वात म्हणजे सगळ्या ब्रह्मांडात फिरून येतो. तर अशी जी अवस्था होते तो शिव अवतार. आणि रुद्र अवतार म्हणजे काय? आता रुद्र अवतार वीरभद्र रुद्र अवतारातलाच आहे, की ज्यावेळेला माता पार्वतीचा अपमान दक्षाने यज्ञ ठेवला होता. दक्ष म्हणजे पार्वतीचे उमा पार्वतीचे वडील. वडिलांनी तिला निमंत्रण दिलं नव्हतं. कारण शंभू शंकरांचा अवतार म्हणजे अगदी साधा असायचा. म्हणजे त्यांच्या दृष्टीने ते गरीब शंकरजी, गरीब जावाई किंवा गरीब लेक म्हणून त्यांना आमंत्रण दिलं नव्हतं आणि श्रीमंत ज्या मुली होत्या, त्यांची जावई होत्या, त्यांना सगळ्याला बोलवलं. तरी महादेव नको म्हणत होते जायला, कारण तुला बोलवलंच नाही. तर त्यावेळेला तिने म्हटली, कामाच्या गडबडीत माझे पप्पा म्हणजे वडील विसरले असतील बोलवायचे आणि माझ्या माझ्या वडिलाच्या घरी जायला कशाला बोलवणं हवं, म्हणून पार्वती मोठ्या मनानं गेल्या होत्या. परंतु तिथं त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या बहिणींनी सगळ्यांनी अपमान केलाय, त्यांना कोणी बोललेलं नाही. त्यामुळं माता पार्वतीला प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या यज्ञात उडी टाकून स्वतःचं जीवन संपवलं. त्यावेळेला शंकराला जेव्हा ही बातमी कळली आणि नंदीनं तर सगळा यज्ञाचा विध्वंस करून टाकला त्या दक्ष राजाच्या आणि शंकराने असं जटा आपटून वीरभद्र अवतार घेतला आणि दक्षाला खलास केलं आणि पार्वतीला पुन्हा पुढील अवतारामध्ये म्हणजे पत्नी, आता हे अवतार तर संपला होता. तर माता पार्वतीला त्यांनी हे अभय दिलं, की पुढल्या अवतारात मी तुझ्याशी विवाह